कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय टीचर मॅडम तुम्ही? तू आता तरी मान्य कर ना प्लीज की हे सगळं तू मुद्दाम करतोय. मी मान्य करते की शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही. तुझं डोकं माझ्यापेक्षा जास्त चालतं, मला कळलंय आता. पण तुला मदत कोण करणार? मला आहेत ना आमच्या बुवा. अहो खरं नाही म्हणजे खरंच आहे, मी एकदम खरं आहे. दिसत नाही का तुम्हाला? जीव जाईल ना माझा. अरे जीव कसा जाईल? तू तर जेल मध्ये आहेस ना. नाही. जेल मध्ये आहेस ना तू. जीव कसा जाईल तुझा? जीव कसा जाईल मला बघू दे ना. तुम्ही एकदम असं येड्यासारखं करावं, बिथरल्यासारखं करावं, यासाठी मी लय 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 कुटाने केले. कारण माझं मेन हेतूच तो आता. अक्षरा, हा काय प्रकार आहे सगळा? तुम्हाला बरबाद करायचा प्लॅन होता माझा, पण माझा प्लॅन माझ्यावरच उलटला. डॉक्टर, आता काय? आता काय? आता सगळं संपलं, सगळं कल्याण झालं. आता माझं लायसन्स जाणार, प्रॅक्टिस बंद होणार. आता इथं उभं राहणं देखील धोक्याचं आहे. चला लवकर. तो बजा दवाखान्यात आलता. हा काय प्रकार आहे अक्षरा? हा जेलमध्ये होता ना? बजाला तर आता मी जित्ता सोडत नसतो. बाहेर कसं काय आला तो? यांनी काढलं त्याला जेल बाहेर. यांनी. काय? हो, यांनी बजरंगला मुद्दाम जेल बाहेर काढलं. मुद्दाम मला भुवनेश्वरीचं रूप दाखवलं. म्हणजे त्यांना माहित होतं की हे मी लगेच घरी येऊन सांगणार, कुणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि मग मी वेडी ठरणार. आणि ह्यांनीच बजरंगला मुद्दाम हॉस्पिटलमध्ये पाठवलं, जेणेकरून माझ्या डोक्यावर परिणाम झाला हे त्या सिद्ध करू शकतील. सतत खेळ करत असतात ह्या. पण फक्त ह्यांचं एकच चुकलं. काय? जसं ह्यांना डोकं आहे तसं इतरांनाही डोकं आहे आणि त्याचा त्यांना वापर करता येतो ह्याचा विसर पडलाय त्यांना. ह्यांना वाटलं मला डांबून ठेवलं, माझा सतत टॉर्चर केला तर मी वेडी होईन, खरंच माझ्या डोक्यावर परिणाम होईल असं वाटलं ना तुम्हाला? मी अजून गर्तेत जाईन असं वाटलं त्यांना. माझा छळ करण्यासाठी त्यांनी मुद्दाम बजरंगला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. घाणेरड्या पद्धतीने तो माझ्याशी बोलायचा, उलट सुलट बोलायचा. मला म्हणायचं तुम्हाला भास होतोय, मी तर नाहीच आहे. आणि मलाही खरंच असं वाटायला लागलं होतं की आपल्याला भास होतोय का? आपण खरंच वेडे झालो आहोत का? आपल्या डोक्यावर परिणाम झालाय का? मी विश्वास ठेवला यांच्यामुळे. त्या नर्सने जेव्हा डिनाय केलं तेव्हा मलाही धक्का बसला. मलाही वाटलं की खरंच आपल्याला भास होतोय का? मी खूप घाबरले, खरंच घाबरले. पण मला कळलं की नाही, आपलं तारतम्य सुटलेलं नाहीये. आपलं डोकं ताळ्यावर आहे. हा खेळ, हा ह्यांचा खेळ आहे. पण आता बास भुवनेश्वरी मॅडम, तुमचा हा खेळ संपलेला आहे. मी वेळीच जागी झाले आणि लॉजिकली विचार करू लागले. चारुलता म्हणून या घरात आलात तुम्ही, पण आता भुवनेश्वरी म्हणून हातात बेड्या ठोकून थेट तुरुंगात जाल. हॅलो 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 बजा. हॅलो 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 हॅलो, ऐकायला येते चुंकुला. बोल, काय आले? कसला राडा झालाय? आणि पटापट बोल, इथं जास्त वेळ फोनवर बोलायला देत नाही. बजा,
तुझा खेळ खाल्लास. खेळ कुठला खेळ कसला खेळ हा ओ मोहिती खेळ वेळ बनती ए आपण नाही खेळत खेळ म्हणजे रेकॉर्डिंग केलंय तुझं. माझं रेकॉर्डिंग कसलं अरे तू नाही का त्या अक्षदाला भेटायला गेलतास हॉस्पिटल मध्ये, हा, तवाचं रेकॉर्डिंग केलंय तुझं. आता बस बोंबलत. देवा 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 आता देव नाही वाचवू शकणार आहे तुला. मग 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 कोण वाचवल आता तुला फक्त अक्षदाच वाचवू शकती. वेल प्लेड भुवनेश्वरी मॅडम, वेल प्लेड. बघितला माझ्या मनातला बजरंग, बघितला माझा भास. आता माझं लॉजिक, रियालिटी हे सगळं मान्य करा. मान्य करा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. अक्षर बाळा ऐक ना, हे बजरंग हॉस्पिटलमध्ये येत होता, तो प्रत्यक्षात येत होता, हे कळलं आम्हाला. हे खूप छान केलंस बाळा, तू हे शूट वगैरे केलंस ते क्लिअर झालं आता. पण बाळा तो तिथे येऊन तुला प्रत्यक्ष त्रास द्यायचा, याचा अर्थ ही चारू भुवनेश्वरी असं कसा होईल ना. अहो कारण मी बघितलं होतं ना ह्यांना भुवनेश्वरीच्या वेशात बजरंगशी बोलताना. मी बघितलं होतं बाबा, म्हणून तर घरी येऊन मी सगळ्यांना सांगत होते की ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत. बाबा मला सगळं कळलंय. काय कळलंय? ह्या मॅडम आपल्या घरात आई म्हणून राहत होत्या इतके दिवस, पण ह्या आई नाही आहेत, ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत. आता का गप्पात? बोला बोला, हा सगळा प्लॅन तुम्हीच केला होता हे कबूल करा आणि मान्य करा की तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. अक्षरा प्लीज प्लीज वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. खरंच लोक तुला वेडी म्हणतील. अहो मला काय म्हणायचं ते म्हणू देव. तुम्ही कबूल करा, मान्य करा तुम्ही भुवनेश्वरी आहात ते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.